राज्यातल्या हॉट सीट पैकी एक असलेल्या नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लढत चर्चेत आहे। ती केवळ आणि केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीमुळेच। विरोधात असलेले काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे हे केवळ नावापुरतेच तर नाही ना, अशी चर्चा आता मतदार रंगात रंगू लागली आहे। दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे। भाजपचे राज्यातील निवडणूक प्रमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः येथून भाजप महायुतीचे उमेदवार आहेत। देवेंद्र फडणवीस हे राज्यभरातील प्रचार सभांमध्ये व्यस्त असल्याने त्यांचा बालेकिल्ला पदाधिकारी आणि कार्यकर्तेच सांभाळत आहेत। तर दुसरीकडे गुडधे यांची पदयात्रेच्या माध्यमातून संपर्क करताना दमछाक होत आहे। गुडधे यापूर्वी केवळ नगरसेवक होते, त्यांच्या प्रभागापुरता जनसंपर्क आहे। त्यांनी आता संपूर्ण दक्षिण पश्चिम मतदारसंघात फिरताना त्यांचा कस लागतो आहे। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे। सार्वजनिक उत्सवासोबतच शक्य असेल तेव्हा फडणवीस कार्यकर्ता आणि नागरिकांच्या भेटी घेतात, त्यांच्यात मिसळतात। फडणवीस या क्षेत्राचे आमदार झाले तेव्हापासून त्यांनी हा मतदारसंघ बांधून ठेवला आहे। तर काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील हे केवळ निवडणुकीतच या मतदारसंघात दिसतात, इतर वेळी त्यांचा नागरिकांशी काहीही संबंध नसतो, असे मतदार बोलू लागले आहे। देवेंद्र फडणवीस हे सर्वच बाबतीत उजवे ठरतात असल्याने केवळ आता लीड कितीची असेल याची चर्चा आहे।